मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-KYC कशी करायची आहे त्या व्हिडिओची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघत राहा, कारण की शेवटी या व्हिडिओमध्ये संपूर्ण फॉर्म कसा भरायचा त्याबाबत तुम्हाला संपूर्ण सविस्तरपणे सांगितलेले आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन आला असाल तुम्ही चॅनलवर तर चॅनलला आता सबस्क्राइब करून टाका। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील। तर चला सुरू करूया। तर शासन परिपत्रकाद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट पोर्टलवरून सदरची ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-KYC बाबत करावयाची कारवाई माहिती फ्लो चार्ट दिलेला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधीत ज्या महिलांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस प्राप्त राहतील याची कृपया नोंद घ्यावी। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संकेतांक 050501816101134730 असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने लाभार्थ्यांनी थेट ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे। वेबसाईटमध्ये गेल्यानंतर मुख्य पृष्ठावर तुम्हाला ई-KYC बॅनरवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ई-KYC फॉर्म उघडेल। लाभार्थ्यांनी आधार क्रमांक, पडताळणी संकेतांक, कोड, कॅप्चा नमूद करायचा आहे। तसेच आधार कार्ड क्रमांकनासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे। सेंड OTP केल्यानंतर आपले ई-KYC आधारित पूर्ण झाले आहे किंवा नाही झाले हे तपासले जाईल। नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ई-KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासला जाईल। नंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त यादीत नाही असा संदेश दिसेल किंवा लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईलला प्राप्त झाला आहे अशी माहिती दिसेल। त्यानंतर ई-KYC पृष्ठावरील पती वडील आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक, कोड, कॅप्चा नमूद करायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांकनासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त OTP स्क्रीनवर टाकून सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे आणि माझी कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ तसे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवावर नंतर निवृत्तीवेतन घेत नाही असं हो किंवा नाही यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हो किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट सक्सेस तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल। यानंतर तुमची ई-KYC जी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे आणि ही KYC करण्यासाठी काही अडचण येत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा। सध्या सर्व्हर प्रॉब्लेम येत असल्यामुळे वेबसाईट लोड घेत आहे, त्यामुळे ते मोबाईल स्क्रीनवर दाखवणे शक्य नाही झाले आहे। तरी पण लवकरात लवकर आपण ते शक्य करू। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की लगेच माहिती तुम्हाला मिळू लागेल। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।